सोलापूर जिल्हा परिषद भोसे गट व पंचायत समिती पंढरपूर भोसे गणाच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सध्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये दोन गटामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुल्यबळ लढती सोलापूर जिल्ह्यामध्ये होत असताना आज आपण होळे गावी आलो आहोत आणि येथील ग्रामस्थांचा थोडासा मतदानाचा कल किंवा राजकारणाचा कल कसा आहे हा पाहून आपल्यापर्यंत माहिती पोच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण सुरुवात करू. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव आपलं? रामभाऊ पुसनर. गाव होळे. होळेच आहे का? काय करता? काय नाही, शेती करतो. शेती करता. काय शेतीत किती शेती? ऊस आहे, जनावराला वैरण काही असते. आता भोसे गटाची आणि भोसे गणाची पण निवडणूक लागली आहे. काय कोण उमेदवार आहेत, काय आहे का? हा, ती काय हे काही आहे, रावजू बापू पाटलाची मंडळी एक आहे आणि खेड भोसे पवाराची कोणतं मंडळी आहे. आणि इकडे दुसऱ्या विरोधात पुन्हा विरोधात भोसेचीच वैजनाथ कोरकेंची सुनबाई उभा आहे आणि तर आमच्याच गावची एक बुसनर बाई म्हणून उभा आहे. काय वातावरण काय आहे सध्या? तर वातावरण बऱ्यापैकी आहे, तर दोघांचंही चालू आहे. बघूया आता राजेबापू पाटलांची मंडळी उभा आहेत, पण त्यांनी विठ्ठल परिवाराचेच ते असताना अचानक आता भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकडून उमेदवारी मिळवली. त्यामुळे त्याला फायदा होईल का तोटा होईल तिथं काय? तसं काय नसते. ही भाजप आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या कार्यकर्त्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाचा काही जास्त संबंध लागत नसतो. तिथं पहिल्यापासून आपल्या या पंढरपूर तालुक्यामध्ये विठ्ठल विरुद्ध पांडुरंग असं दोन गट असतात. त्यामुळे त्या आता विठ्ठलचा गट सोडला त्यांनी, आता पांडुरंगच्या गटात गेले. त्याचा त्याचा फायदा कसा कोणाला होईल किंवा काय नाही होईल काय सांगता येत नाही. आता विठ्ठलचा खरं तर आपल्या तालुक्याचं राजकारण असं आहे की नेतं बदललं तरी कार्यकर्ते ही त्याच परिवारात राहिले. बरोबर. आता जर समजा पाटील परिवार म्हणजे आता गणेश पाटील जर भाजपमध्ये गेलं असलं, विठ्ठल परिवाराचं कार्यकर्ते जातील का पाठीमागे? आता ठीक आहे, अजून तर काय स्पष्ट झालेलं नाही. बघूया काय होतंय अजून. काय तुम्हाला काय वाटतं? असं काय राहायला पाहिजे होतं आपण विठ्ठल परिवाराचंच काम करायला पाहिजे होतं. आता झालं समजा, पण गेल्यामुळं काय परिणाम होईल या निवडणुकीत? होईल का काय परिणाम? काय काय होणार कसं वाटतं? आता काय होईल का नाही होईल आता हे काय थोडं तिचं काय सांगता येत नाही. पण आता त्याचा असं विषय आहे की आता ती पांडुरंग परिवाराची जी कार्यकर्ता आहेत ती किती पण म्हणतात आता ह्यांना काय करतात ह्याच्यावर बरंच अवलंबून आहे. हा, म्हणजे पारंपरिक जो विरोधक आहे पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार, तर पांडुरंग परिवाराच्या लोकांना मान्य होईल का असं त्यांचं मत आहे. तर पांडुरंग परिवार जर समजा पांडुरंग परिवार सध्या भाजपमध्ये, सध्या पंढरपूर तालुक्यात कुठलाही पक्ष आला तर दोन्ही परिवारावरच खरं तर हे राजकारण चालतंय. पण पांडुरंग परिवारातली जर लोक त्यांना मान्य करून घेतील का? हा, तीच मोठा प्रॉब्लेम येईल. कारण असं होतं की समजा जर ही आपल्या इटलमध्ये राहिली असते तर त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणाला तरी जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळली असती, पंचायत समितीची त्यांची उमेदवारी मिळली असती. पण त्यांची उमेदवारी त्यांची तिकीट कट झाली. मग आता ती किती पत्ता आता माग येते ती करते ती, आता ही बरंच अवलंबून राहणार आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. गणेश पाटील हे नेते आहेत, विठ्ठल परिवाराचे नेते आहेत. कल्याणरावजी काळे पण विठ्ठल परिवाराचे नेतेच आहेत. तर आता नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मागायची का आपल्या घरातच मागायची? काय ना आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न ती त्यांना विचारायला पाहिजे. आता ती म्हणजे आम्ही कसं सांगायचं त्यांना? नेत्याने उमेदवारी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक आहे आता तुम्हीच म्हणला. आता नेते कोण कार्यकर्ते कोणते तर सांगा. आता ती त्यांना विचारा की बाबा कार्यकर्त्यासाठी पळायचं असतं का नेत्यासाठीच पळायचं? गावाचं वातावरण कसं काय सांगा? गावाचं वातावरण तसं काय अजून आता काय झाले माहिती आहे का, जे गणेश पाटील आणि पवार यांची 2-3 दिवस प्रचार चालू आहे आणि राष्ट्रवादीचं काल उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. दादांचं निधन झालं त्यामुळे त्यांनी 2-3 दिवस बंद ठेवला होता आणि रात्री बी उशिरापर्यंत त्यांचं उपमुख्यमंत्रीपदी निवड होईल पण थांबलं होतं. पण आता अजून अध्यक्ष कोण होणार याच्यावरही थांबलं होतं. ते आज त्यांचे बाहेर पडले. अजून काय त्यांची प्रचार फेऱ्या काय चालू झाले नाहीत. बघूया अजून 2 दिवसांनी कोणाचं काय म्हणजे कळलं गावातलं वातावरण काय होईल. म्हणजे अजून चित्र स्पष्ट व्हायला 2 दिवस थांबावं लागेल कारण ते अजितदादा तुकड्यामुळे अजून म्हणावं असं राष्ट्रवादी कामाला लागली नाही. ठीक आहे. तर आपण आणखी पुढे अनेक ग्रामस्थांच्या मुलाखती किंवा त्यांच्या बाईट्स घेण्याचा प्रयत्न करू आणि मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. काय नाव? हनुमंत भीमराव लोंढे. गाव पुणे. इथलंच तुम्ही?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली, काय वातावरण आहे सध्या गावात? सध्या काय म्हणजे अजून काय म्हणजे एवढं हे नाही ना अजून टप मध्ये आहे सगळं दोन्ही. तुमच्या गावातलं पण उमेदवार आहे, हा गावातला उमेदवार असल्यामुळे जरा थोडं काय होईल गावात? थोडं कल होईल काहीतरी. गावात कल. कल होईल जरा. आणि गटात गटात का दाखवा का काय बाहेरच्या गावचं काय सांगू शकत नाही ना. भाजपमध्ये जर आयत्या वेळेचा उमेदवार म्हणून काय फरक पडेल का त्यांना? कसं असतं जरा थोडं वातावरण म्हणजे इकडून इकडे गेले म्हणजे जरा थोडं उमेदवार म्हणजे जनतेला त्यांचं मत कसं समजा, विठ्ठल परिवाराची नेती ते हा. आणि पांडुरंग परिवार हा. दोन्ही आता एक झाल्यामुळे त्यांचं पारडं जड होईल असं वाटत नाही का? का तर जनतेचा प्रश्न आहे, असं आपण काय सांगू शकत नाही ना. सांगू शकत. हम्म. आता काय सर्वसाधारण काय वाटतं तरी काय? आता गावात चालवलं तर जाऊ दे, कसं आहे? बाकी जाऊ दे तरी सोडून गावात कसं होईल? गावात राष्ट्रवादी जरा जास्त होईल. जास्त होईल. जास्त होईल. गावातला उमेदवार असल्यामुळे जास्त होईल. जास्त होईल. हम्म. तर नमस्कार, नमस्कार. काय नाव? माझं नाव संतोष होटे. गाव हीच होळ्याचं आहे. काय वातावरण आहे? बोशेगावाची पंचायत समितीची निवडणूक आहे, बोशेची जिल्हा परिषदेची आहे, तर साधारणतः वातावरण काय आहे? हा जो परिसर आहे हा राष्ट्रवादीला मानणारा परिसर आहे. ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला आता जरी काही लोक तिकड्यासाठी ह्यासाठी त्यासाठी जरी जे वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले असतील किंवा सगळा संमिश्र जरी असेल, परंतु खासदारकीच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी बोटावर मोजणे एवढी लोक फिरत होती. परंतु खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान ह्या घोळे गावातनं आणि ह्या परिसरातनं झालेलं. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणारा हा परिसर असल्यामुळं इथं राष्ट्रवादीचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारे आहे. दोन उमेदवार आहेत. बोशे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अभिजित आबा पाटील यांच्याकडून भारत बापू कोरके यांच्या पत्नी उभा आहेत आणि पंचायत समिती गणासाठी आमचे परममित्र श्री अण्णा महाराज बुसनर यांच्या पत्नी या ठिकाणी उभा आहेत. याच गावातले? याच गावात. काय गावात आता गावातला उमेदवार आहे, कसं कल असणार आहे? अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे गावातून, त्यांना चांगल्या प्रकारचं मतदान, कारण हा परिसर मानणाराच राष्ट्रवादीला आहे. राष्ट्रवादीचं तिकीट भेटल्यामुळे त्यांचं अतिशय चांगलं वातावरण. आता भाजपचे पण काही उमेदवार इथं उभा आहेत, त्यांच्या कसं काय? नाही, त्यांचे 2-3 गट आहेत, त्यांच्या हिशोबाने ते लढतायत आणि आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही पण लढतोय, अशा विषय चालले आहेत. काय करतात? कारण का राष्ट्रवादीचं नेतृत्व चांगलं आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडलेला कारखाना पुन्हा चालू करण्याची भूमिका त्या ठिकाणी आबांनी मांडली आणि या ठिकाणी आम्ही गावामध्ये सुद्धा आबाच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनिशी आमदारकीच्या वेळेस उभा राहिल्यामुळं आबा निवडून आलं आणि आमचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार. एकूण आता वातावरण काय कसं आहे? एकूण चांगलं वातावरण आहे राष्ट्रवादी. निवडून करून येईल ते दोन्ही उमेदवार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे. हा. काय नाव? बाळासाहेब रामचंद्र बुसनर, गाव? होळे. इथं बोशे गणाची आणि बोशे गटाची निवडणूक लागली, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. काय वातावरण आहे या गावात? वातावरण तसं आहे राष्ट्रवादीचंच, दोन्ही सीट निवडून येतील. राष्ट्रवादीचं का बरं, म्हणजे कशावर म्हणता राष्ट्रवादी? राष्ट्रवादीचं कार्य चांगलं आहे आणि शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. कोण उमेदवार आहे? उमेदवार आहे भाग्यश्री अण्णा बुसनर आणि भारत कोरकेंची मंडळी. गावाचा कसा प्रतिसाद लाभला? गावात तरी आमचं वनवेज आहे राष्ट्रवादी. त्यांनी काय कामं केलीत म्हणून तुम्ही म्हणताय का? कशाच्या नाही, जोरावर तुम्ही नाही, म्हणताय? काम करणार काम, त्यांना संधी तर आता आली आहे. याच्या अगोदर नाही, राष्ट्रवादीची दोन्ही सीट इथल्याच तुमचं मत आहे. मत आहे. मग काय राष्ट्रवादी इथं या भागात काय कामं केली का करणार आहे काय? करणार काम 100% होणार. आणि ते बोशेचे काय विरोध पार्टी, आता बोशेचे पाटील पण उभा आहेत, त्यांची आई उभा आहे गणेश पाटलाची. हा. त्यांचं कसं काय? त्यांचं काय सांगू शकत नाही. नाही, नाही. म्हणजे त्यांना मतदान होईल का नाही? येत आमच्यात तर नाही होणार. नाही होणार. म्हणजे राष्ट्रवादीला फुल होईल. फुल होईल. किती होईल का असं तुम्हाला वाटतं? तरी 90%. नमस्कार, नमस्ते. काय नाव? शामराव भीमराव खंकाळ, गाव? गाव होळे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, हा लागले. काय कोण आहेत उमेदवार? इथं आमच्या गावातील महाराजाच्या पत्नी गावातच उमेदवार आहे? गावात उमेदवार जिल्हा परिषदला पंचायत समितीला? पंचायत समितीला. बरं. तर आम्हाला इथं 25 वर्षांना आज तिकीट मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट हा माणूस सर्वसामान्य फार गरीब माणूस आहे,
पण त्यानं जवळजवळ 2-3 वर्ष आबाच्या कार्यात भाग घेतला, कारखान्याच्या इलेक्शन मध्ये भाग घेतला आणि परवा आमदारकी इलेक्शन सुद्धा भाग घेतला आणि त्यामुळं त्याला तिकीट मिळलं. ही घराण्याशाही तिकीट नाही, हे काम करणाऱ्या माणसाला तिकीट मिळालेलं आहे. ही काय म्हणजे जी पहिली काय घरांशाही नाही किंवा कोण त्यातलं सभापती अमुक कोण काय नाही, सर्वसामान्य गरिबातला माणूस आहे, याला न्याय मिळाला आमच्या गावाला. या गावाला या अगोदर तिकीट मिळालं नव्हतं. 20-25 वर्षापूर्वी 25 वर्षानंतर हा परत आता मिळाले. बाकीचे कोणी उमेदवार आहेत काय? बाकीचे उमेदवार आहेत की, पण आबाने योग्य न्याय दिला, गरिबाला तिकीट दिलेलं आहे. गरीब पण राजू बापूचा जो पूर्वीचा गट आहे, यशवंत भाऊ, राजू बापू, गणेश पाटील, तो गट तुल्यबळ पहिल्यापासून मानला जातोय. त्याचा काय परिणाम? तसं बापूचं काम वेगळं होतं, भाऊचं काम वेगळं होतं. तसं त्याचा काय परिणाम हे निवडणूक होणार नाही. नाही, तसा ते अपक्ष असल्याचा परिणाम झाला असता. कारण बापू गोडली माणसं ही स्वाभिमानी माणसं आहेत आणि बापू तसं गेलं असतं का भाजपमध्ये? भाजपमध्ये गेल्यामुळं फाटका बसेल, ती अपक्ष निवडून आली असती, प्रचार न करता सुद्धा आली असती. भाजप तर सत्तेतला पक्ष आहे. असू दे की, पण पूर्वीचं काय उपकार आहेत ना ह्या गावावर भाऊचं ही, त्यामुळे अपक्ष मध्ये निवडून आली असती. भाजपमध्ये गेल्यामुळं काय माहित आहे का, इथं मूळच 25 वर्षापूर्वी 2 परिवारामध्ये जे इलेक्शन होतं, भाजपमध्ये नाही होत, पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारामध्येच आहे. आता अवधून पाटील पासून हा परिवार आहे. पाटील गेलं पण त्यांची काही मुलं नसतील काम करत, पण परिवार कुठे गेलेला नाही. परिवार हा परिवारा माणसालाच मत देणार आहे, इतराला देणार नाही. एकूण वातावरण राष्ट्रवादी चांगलं आहे, राष्ट्रवादीचं चांगलं वातावरण आहे. गावात किती मतदान होईल? गावातलं उमेदवार आहे म्हणजे गावात नाही 80% मतदान होईल. 80% मतदान होईल. अगदी कुठेही फिरून ये, आपण गावाचा स्वाभिमान आहे. गावचा उमेदवार निवडून येईल 100% खात्री. खात्री 100% खात्री आहे.